रामकृष्ण. हे बघा मिरच्या तोडून चालले घरी. हे बघा या मिरच्या, या पपाया आल्यात मिरच्यामध्ये, पपाया लावलेल्या आहेत. आणि हे बघा ही संत्र, पुढं मोसंबी आहेत, हे चिक्कू झाडं आलंय डेव्हलप होतं. आता ही नारळ, परंतु एवढे डुकरं येतात हे बघा, जशी काही खान्नी केली त्या झाडाच्या खोडाला माणसांसारखी. हे बघा झाडं काही कोलमडून पडलेत. ठिबक केलेलं आहे, मग ते जिथं जिथं ठिबकचं पाणी आहे ना तिथं तिथं बरोबर हे बघा सगळे उकरलंय सगळं. हे बघा पूर्ण झाडं उकरलेत. हे बघा फळं लागलेले संत्रा. हे बघा कसं खांदलंय डुकरांनी. हे बघा इथून तिथून असं वाटतंय कोणतरी माणसांनी पूर्ण झाडाची खांदणी केली. इतकं उकरले, इतकं वैताग आहे ना. आणि तरी कंपाऊंड केलेलं आहे, तार कंपाऊंड, त्याच्या खालून घुसते. हे बघा मोसंबी लागली. मोसंबी थोडी कमी आहे परंतु छान लागलेली आहे. तुम्हाला कोलमडून पाडलेले झाडं दाखवते. हे बघा हे झाड उकरून उकरून उभं वाळलं. हे बघा याला किती संत्रा लागलेले होते. म्हणजे इतका वैताग या डुकरांचा. हे बघा हे झाड इकडं बघा, आणि हे झाड कोलमडून पडलंय, याला फळं आहेत. हे बघा फळं त्याची, हे बघा. आणि हे बघा कोलमडून पडलंय ते डुकरांनी उकारल्यामुळं. हे बघा ही मोसंबी, ही पण कल्ली. ही पण मोसंबी आहे, ही सुद्धा कल्ली. त्यांनी उकरलं का त्या मुळ्या ढिल्या होतात आणि मग ते झाडं वाकतात. हे बघा काय करायचं, फळं लागलेली आहेत आणि डुकरांनी त्या मुळ्या ढिल्या केल्यानंतर 4-5 वर्ष झाली या झाडांना जीव लावते. लेकरासारखे. हे घर आपलं पाठीमागून तिकडे मंदिर दिसतंय छान असं फार्म हाऊस सारखं, एकदम सुंदर बंगला झालाय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.